माणसाच्या आयुष्यात पैसा कधी येतो हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. कोणी लहान वयात आर्थिक स्थैर्य मिळवतं, तर कोणी खूप कष्ट करूनही त्याला उशिरा यश मिळतं. यामागे स्वभाव, निर्णय, परिस्थिती आणि ग्रहयोग यांचा मोठा वाटा असतो. राशीनुसार पाहिलं तर प्रत्येक राशीच्या आर्थिक उत्कर्षाचा काळ हा वेगवेगळा असतो. आता ही संपूर्ण माहिती मेष राशीपासून मीन राशीपर्यंत आपण सलग पाहूयात की कोणत्या कालखंडात कोणत्या राशीचे लोक पैसे कमवतात. मेष राशीचे लोक धाडसी, उत्साही आणि जोखीम घ्यायला तयार असतात. लहान वयातच ते कमाई करू लागतात. पण घाईघाईचे निर्णय आणि उतावळेपणा यामुळे पैसा टिकत नाही. अनेक वेळा हातात आलेली संधी निसटते. वयाच्या 30 नंतर मात्र मेष राशीमध्ये संयम येतो, अनुभव वाढतो आणि निर्णय अधिक योग्य होतात. त्यामुळं वयाच्या 30 नंतरच मेष राशीला खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य आणि लाभ मिळू लागतात आणि पुढे ते कायम राहतात. पुढची रास आहे वृषभ रास. ही स्थिर आहे, संयमी आहे, कष्टाळू आहे. वृषभ राशीचे लोक हळूहळू पण ठामपणाने पुढे जाणारे असतात. सुरुवातीच्या काळात त्यांची प्रगती संथ वाटते, पण ते कधीही घाई करत नाही. वयाच्या 32 नंतर वृषभ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येतं. बचत, स्थावर मालमत्ता, जमीन जुमला आणि दीर्घकालीन गुंतवणूक यामधून त्यांचा पैसा वाढतो आणि हा पैसा दीर्घकाळ टिकणारा असतो. पुढची रास आहे मिथुन रास. ही बुद्धिमान, चपळ आणि संवाद कौशल्यात पारंगत असते. मिथुन राशीचे लोक एकाच वेळेस अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे सुरुवातीला उत्पन्न स्थिर नसतं. मात्र वयाच्या 28 नंतर त्यांच्यासाठी संधी या झपाट्याने वाढतात. मीडिया, मार्केटिंग, सेल्स, ट्रेडिंग, लेखन, सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रातून त्यांना चांगला पैसा मिळू शकतो. थोडक्यात काय तर 28 नंतर उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत हे मिथुन राशींच्या मंडळींसाठी तयार होतात. पुढची राशी आहे कर्क रास. ही भावनिक आणि कुटुंब केंद्रित आहे. कर्क राशीच्या लोकांना आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक चढ-उतार अनुभवायला मिळतात. मात्र विवाहानंतर त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येतं. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते अधिक शिस्तबद्ध आणि जबाबदार होतात. त्याच काळात कर्क राशीची आर्थिक प्रगती सुरू होते. त्यामुळं कर्क राशीसाठी लग्नानंतरचा काळ हा पैशाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. सिंह रास. सिंह राशीचे लोक नेतृत्व गुण असलेले, स्वाभिमानी आणि प्रतिष्ठेला महत्त्व देणारे असतात. तरुण वयात त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, त्यामुळे संघर्ष जास्ती असतो. अनेकदा मेहनत असूनही पैसा कमी वाटतो. मिळतो पैसा, नाही अशातला भाग नाही. मात्र त्यांना जशी पाहिजे तशी प्रगती मात्र वयाच्या 40 नंतर, अर्थात 40 नंतर सिंह राशीचा सुवर्णकाळ सुरू होतो. पैसा, नाव, प्रतिष्ठा, समाजातले मान असं भरपूर मिळतं. थोडं यश उशिरा मिळतं, पण मिळाल्यानंतर ते फार मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाळ टिकणारं मिळतं. कन्या राशी. ही मेहनती, शिस्तप्रिय आणि बारकाईने काम करणारी रास आहे. कन्या राशीचे लोक आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात खूप कष्ट करतात, पण त्याचा योग्य मोबदला लगेच मिळत नाही. अनेकदा त्यांना कमी लेखलं जातं. मात्र वयाच्या 35 नंतर अनुभव, कौशल्य आणि सातत्य याचं फळ मिळू लागतं. चांगली प्रगती कामधंद्यात होते, जबाबदारीची पदं, साईड इन्कम यामुळे कन्या राशीची आर्थिक स्थिती मजबूत होते. आता पाहूयात तुळ रास. तुळ राशीचे लोक समतोल साधणारे, व्यवहार कुशल आणि सामाजिक असतात. सुरुवातीच्या काळात ते निर्णय घेताना संभ्रमात पडतात, त्यामुळे आर्थिक प्रगती थोडी उशिरा होते. मात्र वयाच्या 25 नंतर योग्य ओळखी, भागीदारी आणि सामाजिक संपर्क वाढू लागतात आणि त्यातूनच उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतात आणि तुळ राशीची आर्थिक स्थिती सुधारायला सुरुवात होते. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या बाबतीत पैसा पूर्णपणे स्वतः त्यांच्या स्वभावावर आणि निर्णयावर अवलंबून असतो. ही रास तीव्र इच्छाशक्ती आणि गुप्त योजना करणारी आहे. जर यांनी संयम आणि शिस्त पाळली तर हे कोणत्याही वयात पैसे कमवू शकतात. पण उतावळेपणा आणि चुकीचे निर्णय घेतले तर उशिरापर्यंत संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळं वृश्चिक राशीचा आर्थिक काळ हा ठराविक वयावर अवलंबून नसून त्यांच्या वागणुकीवर, कर्तृत्वावर अवलंबून असतो. धनुरास. धनुरास ही भाग्यवान मानली जाते. या राशीचे लोक मोठा विचार करणारे, शिकण्याची आवड असलेले आणि प्रवासप्रिय असतात. वयाच्या 22 नंतरच धनुराशींच्या आयुष्यामध्ये आर्थिक संधी यायला सुरुवात होते. शिक्षण, परदेश, संपर्क, मार्गदर्शक व्यक्ती आणि योग्य वेळेवर घेतलेले निर्णय यामुळे त्यांना तुलनेने लवकर पैसा मिळतो. मात्र खर्चाची सवय असल्यामुळं पैशाचं नियोजन महत्त्वाचं ठरतं. पुढची रास आहे मकर रास. ही शनीची रास असल्यामुळं संघर्ष त्यांच्या आयुष्याचा भाग असतो. लहान वयात मेहनत जास्त आणि फळ कमी मिळतं. अनेकदा जबाबदाऱ्या लवकर येतात, पण वयाच्या 27 नंतर मकर राशीच्या आयुष्यात स्थैर्य यायला सुरुवात होते.
नोकरीत प्रगती, व्यवसायात विश्वासार्हता आणि सातत्यामुळं हळूहळू पण मजबूत आर्थिक पाया तयार होतो. पुढची रास आहे कुंभरास. कुंभराशीच्या लोकांचं जीवन लग्नानंतर बदलतं. सुरुवातीच्या काळात विचार जास्त आणि दिशा कमी अशी दशाहीन अवस्था असते. मात्र लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात, विचार प्रगल्भ होतात आणि उत्पन्नाचे मार्ग स्पष्ट होतात. समाज संपर्क, नाविन्यपूर्ण कल्पना आणि वेगळा दृष्टिकोन यामुळे कुंभराशीची आर्थिक प्रगती सुरू होते. आता पुढची रास आहे मीन रास. मीन राशीची आर्थिक प्रगती, कारण हे भावनिक, कल्पक आणि आध्यात्मिक रास आहे. सुरुवातीच्या काळात मीन राशीचे लोक स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्ती करतात, त्यामुळे आर्थिक अडचणी येतात. मात्र वयाच्या 37 नंतर अनुभव, आत्मज्ञान आणि योग्य लोकांची साथ मिळाल्यामुळं यांच्या आयुष्यात मोठा बदल होतो. आणि या काळात त्यांना असा पैसा मिळतो जो केवळ गरजा पूर्ण करत नाही, तर मानसिक समाधानही देतो. तर अशा प्रकारे प्रत्येक राशीच्या आर्थिक उत्कर्षाचा काळ वेगळा असतो. कोणी लवकर यशस्वी होतं, तर कोणी उशिरा. पण योग्य वेळ आली की मेहनतीचं फळ हे प्रत्येकालाच मिळतं. माणसाच्या आयुष्यामध्ये पैसे मिळण्याचा एक कालखंड असतो. त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये धन येतं. पण ते आलेलं धन तुम्ही व्यवस्थित राखून ठेवणं, त्याची काळजी घेणं आणि धनाला लावून म्हणजे पैशाला लावून पैसा आणणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तुम्ही घरातल्या स्त्रीचा अपमान करणं किंवा पैशाचा दुरुपयोग करणं, वाटेल तसा पैसा उधळणं, घरातलं अन्नधान्य कचऱ्यामध्ये टाकणं, यामुळे आपल्यावरती लक्ष्मी नाराज होत असते. त्याचबरोबर आपला अहंकार, गर्व आणि स्वतःचं खरं करणं, हट्टीपणा, रागीटपणा, चुकीचे निर्णय यामुळे सुद्धा धन अस्थिर होऊन जातं. आणि म्हणून तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही मेहनत करत राहा. राशीनुसार या कालखंडांमध्ये तुम्हाला यश मिळेलच. मी असं म्हणत नाही की एखाद्याने लवकर सुरुवात केली एखाद्या राशीच्या व्यक्तीने तर त्याला पैसे मिळत नाही, असं मी म्हणत नाही. पैसे मिळतात, पण जो स्थैर्याचा आणि भरपूर प्रमाणात मिळण्याचा कालावधी असतो तो त्या त्या वयांचा आहे. हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल. तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला खरंच अशा प्रकारे आर्थिक स्थैर्य मी सांगितलेल्या वयानंतर मिळालं का, हे मला जरूर कमेंट करून सांगा. पुढच्या भागात भेटूयात नव्या विषयासह. विषय घेऊयात 12 राशींच्या व्यक्तींच्या विवाहाचा कालखंड कोणता. मला वाटतं तुम्हाला आवडेल हे ऐकायला. आपण कोणत्या जनरल राशींना कोणत्या कालखंडामध्ये त्यांचा विवाह होतो ते पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत भेटूयात. ओम साईराम.